हाय, हॅलो, नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 23 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. लीला आणि एजे एकत्र गणपतीची पूजा करतात आणि घरी निघून येतात. आणि घरी आल्यानंतर लीला गणपतीची विसर्जनाची तयारी चाललेली असते आणि मग ती बोलते की कुठली साडी घालू. आणि मग ती बोलत असते की मी एजेंच्या प्रेमात पडलेली आहे आणि मला त्यांनी किती प्राऊडफुली सगळ्यांसमोर बोलवलं. त्यांना ऑकवर्ड वाटत असेल पण तेवढं त्यांनी प्राऊडफुली बोलवलं आणि हात धरून माझा गणपतीपाशी नेलं. तिथे छानशी पूजा झाली. मला खूप भारी वाटत आहे असं बोलत असते. तेवढं तिथे एजे येतात आणि एजेंना विचारत असते की कुठली साडी घालू. पण एजेंचं लक्ष नसल्यामुळे ते तिला काहीच बोलत नाही आणि मग ती त्याच्या पुढे पुढे करत असते. तर एजे बोलते, काय चालू आहे लीला तुझं? मग ती बोलते की कालच्यासाठी सॉरी हां, खरंच मला नव्हती चूक करायची पण झाली चुकून माझ्याकडून, मला माफ करा. तर मग एजे म्हणतात की खूप वेळा झालेला आहे तुझं सॉरी म्हणून, त्यासाठी आता बोलू नको, ठीक आहे. आपल्या इथे गणपती विसर्जन आहे त्याच्यामध्ये तुला गोंधळ नाही घालायचा आहे. तर ती बोलते नाही नाही घालणार, मी तुमच्या स्टाईलनेच गोंधळ नाही घालणार. एजे परफेक्ट असं म्हणत असते. तर मग एजे बोलतात की तेवढं परफेक्ट राहायची गरज नाही आहे, फक्त गोंधळ घालू नको, एवढंच झालं. मग ते एक सेंट असतो तो फेकतात तिच्याकडे, कॅच ती पकडते आणि म्हणते बघा पकडलं ना, परफेक्ट आहे ना. ती फेकून देते, ते पडतं खाली. ते म्हणतात परफेक्ट नाही आहे पण तू परफेक्ट करायचा प्रयत्न कर म्हणून. गणपतीपाशी गेलेली असते आणि गणपतीला बोलत असते की पार्टनर, तुला तर सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल माहिती आहे. तू जे काही प्लॅन केले ते खूप चांगले आहेत आणि माझ्या मनामध्ये नवऱ्या मुलाविषयी काहीतरी वेगळीच भावना होती किंवा काहीतरी वेगळंच प्लॅन होतं. पण एजंटमध्ये लग्न करायचं ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मला खूप जास्त भीती वाटली होती. माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत पण नवरा म्हणून मला वाटलं होतं की ते चांगले नसणार आहे. पण त्यांच्या चेहऱ्यामागचं जे काही सत्य आहे ना, ते आता मला उलगडत चाललेलं आहे. त्यामुळे मला खूप जास्त एजे आवडायला लागलेले आहेत आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मला त्यांनी खूप छान त्याच्यामुळे मला खूप छान वाटत आहे. इकडे किशोर प्लॅन करत असतो की मी जे काही प्लॅन केला होता, तुमचं लग्न झाल्यानंतर भांडणं होतील, त्या त्रासाला कंटाळाल तुम्ही, पण त्याच्या अपोजिट झालेलं आहे. तुमचं उलट प्रेम वाढत चाललं आहे, तुम्ही खूप जास्त जवळ येत चाललेले आहे. त्यासाठी मला काहीतरी प्लॅन करावं लागेल आणि एकेकाला गाठून सगळं काही करावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही वेगळे होता, असं किशोरचा प्लॅन झालेला असतो. इकडे विसर्जनाची तयारी सुरू झालेली असते. दुर्गा कोणालाही काम करू देत नाही. इव्हन सरस्वती आणि लक्ष्मीला दोघींनाही म्हणत असते की नाही नाही, माझे काम झालेले आहेत, मीच काम करणार आहे म्हणून. कुठलीही गोष्ट श्रद्धेने करत नाही आणि बाप्पाच्या ह्याच्यात विघ्न मला अजिबात आवडणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही फक्त रांगोळ्या काढा जा. आणि मग किशोरला लक्षात येतं की हे प्यादा आपल्या टीममध्ये येऊ शकतं आणि मग तो बाहेर फोनवर असंच रँडमली बोलत जातो की जर समोरून वार होत नसेल तर पाठीमागून वार करायचा म्हणून. आणि मग तो त्यांना सांगतो की हे बिझनेसमध्ये करावं लागतं ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि मग ते सरस्वतीच्या लक्षात येतं आणि ती लक्ष्मीला बोलते की लक्ष्मी सरस्वतीला बोलते की माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आता आपण लीलाशी मैत्री करायची आहे, त्यामुळे तिला कळणार नाही आपण काही गोष्टी करत आहे ते. चला आपण मैत्री करूया म्हणून त्या निघून जातात. तिथे लीलाला सांगत असतात की आज आपल्या इथे सरप्राईज असतं आणि मग लीला सांगत असते की गणपती जाताना मला ना रडायलाच येतं, मी खूप रडत असते. मग तर तिथे आजी सांगतात की आपल्या इथे एक सरप्राईज दिलं जातं आणि ते एजे देतात. ते मग लीला बोलते की आजी सांगा ना काय सरप्राईज असतं ते. पण आजी काही सांगत नाही आणि रँडमली तिला विचारून जातात की तो एजेंच्या प्रेमात पडली आहे का. तर लीला डायरेक्टली हो म्हणून देते आणि आजींना पण हसायला येतं. पण आजी काही सरप्राईज सांगत नाही, म्हणतात जा तू एजेंना विचार सरप्राईज काय आहे ते. किशोरचे 2 भाऊ आलेले असतात आणि ते बोलत असतात की दादा आम्हाला ह्या बिझनेसमध्ये थोडीशी मदत करणं, हा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला आमच्या बिझनेससाठी हवा आहे आणि बाबा आम्हाला काही देऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलेला आहे. आणि मग किशोर बोलतो की जसं तुम्ही मला बोलत आहात तसंच ते बाबांना बोला. ते काय आपले खरे बाबा आहेत का? नाही, काकाच आहेत ना. आणि आपल्या बाबांनी त्यांना मदत केली आहे म्हणून ते इथपर्यंत आलेले आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जा हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन. जसं मला समंजसपणे समजवत आहात तसंच बाबांना जाऊन समजव. आणि ही गोष्ट त्यांना पटते आणि ते दोघंही विराज आणि ते निघून जातात तिथून. आणि मग किशोर बोलत असतो की आता तुझ्या आयुष्यात 2 वनवे येणार आहेत, एक आहे सरस्वती आणि लक्ष्मीचं, एक आहे विराज आणि त्यांचा भरपूर निघशील माहीत नाही असं म्हणत असतो. आणि मग पूजेला सुरुवात झालेली असते. लीला आणि एजे पूजा करत असतात आणि छान प्रकारे त्यांची पूजा होते विसर्जनाची. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.